क्रीडा भ्रमंतीमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। आज आपण आलो आहोत त्र्यंबकेश्वर येथे, जे नाशिक पासून 30 किलोमीटर अंतरावर आहे। त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग हे 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे। येथे येण्या अगोदर आपणास येथे कोठे राहायचे, काय खायचे हा प्रश्न पडतो, त्यामुळे हा व्हिडिओ आपल्याला नक्कीच मार्गदर्शन करेल। त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंगाची माहिती आपण वेगळ्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। जर आपण आमच्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर करून घ्या आणि नोटिफिकेशन बेलवर क्लिक करा, म्हणजे आमचे व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील। चला तर मग तुमचा वेळ न घालवता तुम्हाला हवी असणारी माहिती देते। त्र्यंबकेश्वर मध्ये आल्यानंतर येथे राहण्याची खाण्याची सोय म्हणजे हक्काचे निवारा म्हणजे श्री गजानन महाराज संस्थानाची धर्मशाळा। अत्यंत सुंदर आणि प्रशस्त वातावरण याशिवाय मिळणार नाही। येथे राहण्याची सोय म्हणजेच शाळेसाठी प्रति व्यक्ती 60 रुपये दर आकारला जाते। 2 बेड 340 रुपये, 3 बेड 450 रुपये, 4 बेड 500 रुपये, 10 बेड 950 रुपये, AC 3 बेड 950 रुपये। तसेच येथे जेवणाची सोय देखील केली जाते। आणि हो, येथे फक्त पुरुषांना रूम मिळत नाही, फक्त फॅमिली असेल तरच स्पेशल रूम दिला जातो। पुरुषांना डॉर्मेटरी मध्ये बुकिंग करावी लागते। येथील कर्मचाऱ्यांचे वर्णन करावे ते खूपच कमी, अत्यंत प्रेमळ आणि हळूवार आवाज प्रत्येकाला माऊली ही हाक मन जिंकून घेते। येथील महाराजांचे मंदिर आपण व्हिडिओमध्ये पाहतच आहात। एक वेळ या श्री गजानन महाराज धर्मशाळेला नक्कीच भेट द्या। आपल्याला माहिती आवडल्यास लाईक जरूर करा आणि ही माहिती इतरांना नक्की शेअर करा। भेटूया आपल्या पुढील व्हिडिओमध्ये, तोपर्यंत नमस्कार।